सांगलीचा जागेचा आग्रह आमचा आहेच आहे, परंतु यामध्ये शेवटी आमचे दिल्लीचे जी श्रेष्ठी आहेत ते सुद्धा भाग घेत आहेत, चर्चा करतायत. मला असं वाटतं की त्यामधून काही ना काही आज मार्ग आम्ही काढणार आहोत. काही ना काही निर्णय तर आज घ्यावाच लागणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्हाला आघाडीसुद्धा एकत्र पद्धतीनं जाहीर करायची आहे. त्यामुळे ही चर्चा सध्या आज चालू आहे. आज अंतिम निर्णय होऊन जाईल. काल सुद्धा खरं तर संजय राऊत सांगलीमध्ये होते. त्यांची जी काही विधानं येतात त्याच्यावरून असं वाटतं की महाविकास आघाडीच्या या युतीमध्ये एकूणच सगळं काही बिघाडी होते असं वाटतं. आघाडीची काही बिघाडी होणार नाही. समजून एकमेकाला घ्यावं लागेल. त्यांनी समजून घ्यावं अशीच आमची फक्त आग्रह आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे. लोक भावना समजून घेतली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. हीच आग्रह आमचा आहे. शेवटी निर्णय तर दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठी बसतील, स्वतः ते संवाद साधतील शिवसेनेबरोबर आणि शेवटी आज तो निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. पण कुठेतरी संजय राऊतांचे असे आरोप जे आहेत तुमच्या नेत्यावरती करणं कितपत योग्य आहे? कुठेतरी आघाडीत बिघाडी करण्याच्या असं खरं म्हणजे काळजी त्यांनी घ्यावी ही अपेक्षा साहजिकपणे आमची आहे. की आघाडी आहेत, आपण एकत्र काम करायचं आहे. त्यामुळं आपल्या वक्तव्यानं आपले मित्र दुखावणार नाही याची काळजी त्यांनी नक्की घेतली पाहिजे. संजय राऊत असं म्हणत आहेत की चंद्रहार पाटील ज्यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे, थोड्या दिवसांनी महाविकास आघाडीमधले इतर पक्ष आहेत ते देखील त्यांना मान्य करतो. नाही, शेवटी आहे याच्यावर चर्चा सुरू आहे. आजच चर्चा सुरू आहे. आज दिल्लीतली आमची प्रमुख मंडळी त्यांच्याबरोबर चर्चा करून शेवटी मार्ग काढतील. तुम्ही ठाम आहात सांगली जागेवरती? आज आग्रही आम्ही ठाम आग्रही आहोत आज, परंतु आजच चर्चा करून निर्णय हा घ्यावा लागणार आहे. तो निर्णय आज होऊन जाईल. उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे असं काही आहे, घेणार आहोत. उद्या तर गुढीपाडवा आहे, एक शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण जाहीर करावी असं आमच्या सर्वांची इच्छा आहे. विश्वजित कदम दिल्लीमध्ये जाऊन आले, आता ते तुमच्याबरोबर सुद्धा गाठीभेटी केली. आज शेवटी प्रयत्न त्यांचे आहेतच आणि त्याला आधारसुद्धा आहे त्या प्रयत्नाला. आणि तेच आम्ही आमचे मित्र जे आहेत आता एकत्र आघाडीचे शिवसेना उद्धवजींना आम्ही ती आग्रह धरलेला आहे की निर्णय त्यांनी करून द्यावा. सर जसं सांगलीच्या बाबतीत आग्रह आहे तसा भिवंडी आहे, त्याच्यात मुंबईच्या जागेचा आग्रह आमचा आहे. तो अद्याप आता चालू आहे, सुरू आहे. मग आता तुमची बैठक झाल्यानंतर तुम्ही महाविकास आघाडी नेत्यांना भेटणार आहात? आज पाऊस शक्य झालं आता काय ठरतं बैठकीमध्ये, त्यानंतर आम्ही त्या पुढचं पाऊल उचलणार आहोत. परंतु मैत्रीपूर्ण लढतीसाठी ठाम आहात का जर ठाकरेंनी जागा सोडली नाही तर? नाही, मैत्रीपूर्ण लढत ही काय गोष्ट नाही. समजा आम्हाला सांगली मिळाली आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढत करायची हे बी बरोबर दिसणार नाही. मैत्रीपूर्ण लढत हा काय विषय त्याचा तो नसतो, तो करू नये आघाडीमध्ये या मताचा मी आहे. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत हे तुमच्या नेत्यांवरती आरोप लावतात की ज्या सांगलीसाठी जे आग्रही भूमिका धरतात त्यांचं विमान गुजरातला जात आहे असं त्यांनी खरमरीत टीका केलेली आहे. त्या टीकेला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करू नये हेच आम्ही आमच्या मित्र पक्षाला सुद्धा सांगतो की हे चुकीचे वक्तव्य असे करू नये. सातत्याने कुठेतरी भाजपमध्ये काँग्रेसचे नेते जात आहेत, यावरतून टार्गेट केलं जातं तुम्हाला ठाकरेंकडून. असं काही नाही, बिलकुल काही नाही. विश्वजिती असेल नाही तर आमचे सगळे भक्कम आहेत. लोक तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपली साथ नाही मिळाली पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. पण त्यांचं विमान हे काँग्रेसमध्ये राहील, गुजरातला जाण्याची खात्री आहे का तुम्हाला? ते काँग्रेसचे आहे, भक्कम आहे आणि कामं करत राहणार आहेत. काही काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांना डिस्टर्ब करू नये उलटं मानसिक, असं माझं मत आहे. तर दुसरा एक प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सुद्धा आलेले नाही, मात्र आनंदराज आंबेडकर येण्यासाठी उत्सुक होते, मात्र काँग्रेसकडे त्यांना फार तेवढा प्रतिसाद मिळाला असं म्हणणं आहे. नाही, आता हे काही म्हणजे मला या बाबतीतली बारकाव्यांना माहिती नाही, त्यामुळं मी काही बोलू शकत नाही. सर सुजय विखे पाटील म्हणतात की पारनेरची जनता जी आहे ती खूप त्रास सहन करते, त्यामुळे खरं तर तुमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश लंके यांच्या प्रवृत्तीचा विरोध जो आहे तो पारनेरची जनता करेल असं म्हणतात सुजय विखे. पारनेरचे जनता इतकी मोठी आघाडी देईल लंकेजींना की ती खरं सांगतो का मोठी आघाडी म्हणजे कदाचित लंके यांना ती आघाडी मिळेल ती 75,000च्या वरची असेल. पारनेरची जनता जी देईल ती तोडणं सुद्धा शक्य होणार नाही. बाकी तालुक्यातून त्यांना अशी परिस्थिती आहे. परंतु सुजय विखे एकीकडे दुसरीकडे सुजय विखे काल प्रचारादरम्यान म्हणतात की तुतारीचं नगरमध्ये डिपॉझिट जे आहे जप्त होणार म्हणून. आता जनता पाहते आहे. जनतेला हे सगळं जनता अत्यंत अनुकूल लंके यांना झालेली आहे, तुतारीला झालेली आहे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
आणि फक्त आता निकालाची वाट पहा. 4 जून आहे, दूर नाही 4 जून. परंतु वंचितकडनं कुठेतरी आता नरेटिव्ह सेट करण्यात येतोय की ठाकरेंनी जे दिलेले आता उमेदवार जे आहेत ते फार कमजोर उमेदवार आहेत म्हणून असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं. कारण की ज्या पद्धतीने वैशाली दरेकर यांना जी कल्याण डोंबिवलीमधनं उमेदवारी देण्यात आली त्यावरतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं. नाही, आता मी त्या 2 यांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर शिवसेनाच देऊ शकते, उद्धवजी देऊ शकतात. मी बोलणं योग्य नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी काही पक्ष जे आहेत ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात असा थेटच हल्ला होतो. नाही, बिलकुल तसं नाही. उलट आता इतकी सहानुभूती आणि इतका साथ जनतेची आहे, जनता आमच्या बरोबर आहे आणि मोठा प्रचंड विजय हा आघाडीचा महाराष्ट्रात झालेला आपल्याला दिसेल. आकडासुद्धा एक अत्यंत चांगला मोठा आकडा असेल. ही वस्तुस्थिती आज आहे. जनता पूर्णपणे आघाडीबरोबर आहे, आघाडीला मदत करणार आहे आणि आघाडीचे खासदार निवडून मोठ्या संख्येनं निवडून येणार आहे एवढं मी सांगेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.